ओम श्री गणेशाय नमः। श्री गणपती अथर्वशीर्ष कथा। गणपती अथर्वशीर्षाशी जोडलेली कथा सांगतो, जी पौराणिक स्वरूपात आहे आणि त्यातून अथर्वशीर्षाचे महत्त्व अधिक स्पष्ट होते। गणपती अथर्वशीर्षाची कथा खालीलप्रमाणे। एकदा प्राचीन काळी नर्मदा नदीच्या तीरावर अनेक ऋषीमुनी यज्ञ करत बसले होते। त्यावेळी त्यांच्यात मोठा वाद झाला। संपूर्ण सृष्टीतील श्रेष्ठ देवता कोण, ज्याच्या पूजनाशिवाय कोणतेही कार्य सिद्ध होत नाही? काही म्हणाले विष्णू श्रेष्ठ, काही म्हणाले शंकर श्रेष्ठ, तर काहींनी सूर्य, अग्नी, वायू इत्यादींचे महत्त्व सांगितले, पण एकमत होत नव्हते। तेव्हा सर्व ऋषी महर्षी अंगिरा यांच्या आश्रमात गेले। त्यांनी शांतपणे सांगितले, संपूर्ण ब्रह्मांडाचा अधिपती एकच आहे, पण त्याचे अनेक रूप आहेत। तुम्ही तप करा, सत्यदेव स्वतः प्रकट होईल। गणपतीचे प्राकट्य। सर्व ऋषींनी कठोर तप केले। त्यातून प्रचंड प्रकाश उत्पन्न झाला आणि त्या तेजोमय प्रकाशातून गजानन गणपती प्रकट झाले। गणपतींना पाहताच ऋषींनी प्रश्न विचारला, हे देव, तुम्ही कोण आहात आणि तुमच्या उपासनेचे खरे तत्व काय आहे? गणपती मंदस्मित करून म्हणाले, हे ऋषींनो, मीच ब्रह्मा आहे, मीच जगाचे मूळ कारण आहे। मीच विष्णू, शंकर, अग्नी, सूर्य, वायू, चंद्र आणि इंद्र आहे। संपूर्ण विश्वात व्यापलेले एकच सत्यरूप आहे आणि ते मीच आहे। अथर्वशीर्षाचे प्रकट होणे। ऋषींनी नम्रपणे विनंती केली, हे गणेश, आम्हाला तुमची उपासना कशी करावी ते सांगा, जेणेकरून सर्वांना कल्याण लाभेल। तेव्हा गणपतींनी त्यांना दिव्य ज्ञान दिले आणि म्हणाले, ओम गण गणपतये नमः हा माझा बीजमंत्र आहे। माझ्या उपासनेसाठी मी तुम्हाला एक गुप्त उपनिषद देतो, तेच गणपती अथर्वशीर्ष आहे। त्यात त्यांनी सांगितले, त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्तम रुद्रस्त्वमिंद्रः, म्हणजेच मीच सर्व देवतांचा आधार आहे। त्वं बुद्धिरसी त्वं ज्ञानमसी, मीच बुद्धी, मीच ज्ञान आहे। जो हा पाठ करतो तो सर्व विघ्नांपासून मुक्त होतो। जो रोज पठण करतो त्याला दीर्घायुष्य, संपत्ती, यश आणि मोक्ष प्राप्त होतो। परिणाम गणपतीने हे अथर्वशीर्ष दिल्यानंतर ऋषींच्या शंका नाहीशा झाल्या। त्यांनी अनुभवले की खरं तर गणेश ही सर्वव्यापी शक्ती आहे। त्यापासूनच परंपरेत प्रत्येक मंगल कार्याच्या सुरुवातीला गणेश पूजा करण्याची प्रथा रूढ झाली। शिकवण। गणपती अथर्वशीर्ष ही केवळ स्तुती नसून गणेशाचे अद्वैत स्वरूप प्रकट करणारे उपनिषद आहे। याच्या जपाने साधकाला भौतिक आरोग्य, धन, यश व आध्यात्मिक ज्ञान, शांती, मोक्ष अशा दोन्ही प्रकारचे लाभ मिळतात। म्हणूनच ऋषींच्या तपश्चर्येतून उत्पन्न झालेले हे उपनिषद आजही सर्व कार्यांच्या प्रारंभी आवर्जून पठण केले जाते। धन्यवाद।